सभेमध्ये अदानींवर टीकास्त्र सोडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपनं डिवचलेलं आहे। भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अदानींबरोबरचा राज ठाकरेंचा फोटो पोस्ट केलाय। सोशल मीडियामध्ये केलेल्या पोस्टमध्ये एक आठवण अशी टिप्पणी करत अवधूत वाघ यांनी राज ठाकरेंना अदानी भेटीचं स्मरण करून दिलेलं आहे। तर अमित साटम यांनीही राज ठाकरेंवर टीका करत ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असं म्हटलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्क येथील सभेमध्ये मोठा गौप्यस्फोट केला। 2014 ते 2024 या काळामध्ये अदानी उद्योग समूहाला देशात किती प्रोजेक्ट मिळाले याची माहिती राज ठाकरे यांनी दिली। राज ठाकरे यांनी यावेळी केवळ मुंबईत अदानीला किती प्रोजेक्ट मिळाले याची A to Z यादी सांगितली। यावेळी राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले। 2014 पूर्वी गौतम अदानींचे प्रोजेक्ट किती होते आणि गेल्या 10 वर्षात अदानींची संपत्ती किती वाढली याची माहिती राज ठाकरे यांनी दिली। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर दाखवतच नाही अजून। फक्त 10 वर्षामधली गोष्ट ही 10 वर्षातली एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात। वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अदानी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर। आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो। उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात। सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही। सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना। हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे। यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची, मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल। माणसं पहिली बदाबदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिकाही आमच्या हातात। हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच अदानींना आणलं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला। या जागेची मालकी अदानींकडे नाही तर DRP कंपनीकडे म्हणजे सरकारकडेच राहील असा दावा शिंदेंनी केला। ठाकरे सत्तेत असताना एक आणि विरोधात गेल्यावर दुसरी अशी दुटप्पी भूमिका घेतात अशी टीकाही शिंदेंनी केली। अदानीला कोणी आणलं? धारावी प्रकल्पामध्ये अगोदर एक दुसरी कंपनी होती, नंतर मग तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अदानींना आणलं। आता सत्तेत होता तेव्हा अदानी चांगला होता म्हणून तुम्ही त्याला काम दिलं ना। माझ्या अगोदर तर उद्धवजीच होते आणि त्यामुळे नंतर तो माणूस कसा काय वाईट होऊ शकतो? तुम्ही सत्तेत असताना एक भूमिका आणि विरोधात असताना दुसरी भूमिका, असं दुटप्पी भूमिका आपल्याला घेता येणार नाही आणि घेऊ नये। ठाकरे बंधूंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंना अदानी चालत नाही पण चंगेज मुल्तानी आणि जोहरान ममदानी चालतो अशी टीका नितेश राणेंनी केली। उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प दिल्याचा राज ठाकरेंनी आरोप केला होता। तर यावर नितेश राणेंनी एक्स पोस्टद्वारे उत्तर दिले।